7:55चं डिपार्चर आहे आणि काल मी 3 सेक्टर ऑपरेट केले. मुंबई, गोवा, मुंबई, जयपूर आय गेस 1 hour 45 minutes आहे, म्हणजे ऑलमोस्ट 2 तासाची फ्लाईट होती. कारण मुंबईमध्ये ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की डिले असतात खूप, तर ती सीन होता. तर खूप मोठी फ्लाईट होती आणि आजकाल ना आमच्या फ्लाईटवर एम्पॉस नाही आहेत. एम्पॉस म्हणजे जी मशीन ज्याच्यामध्ये कार्ड वगैरे स्वाईप होतं ती, तर आम्ही मोस्टली फक्त कॅश घेऊ शकतो असं. तर काल एक पॅसेंजर होती, तिच्या फॅमिलीसोबत 2 मुलांसोबत ट्रॅव्हल करत होती आणि ती बोलली दाल चावल तिला हवं आहे करून. पण सीन हा आहे की आम्ही कार्ड पेमेंट तिला करायची होती, नाही तर गुगल पे. आता मी दोन्ही नाही करू शकत, मला फक्त कॅशच मॅन्डेटरी आहे करून. तर मी तिला बोलली की सॉरी मॅम, ओन्ली कॅश आणि असं सगळं. तर मी विचार केला की काय करणार ना, छोटे तिचे 2 मुलं होते आणि ती ना मंचीज वगैरे काय घेऊन आलेली, चिप्स वगैरे. तर तो एक मुलगा तर झोपलेला आणि दुसरा एकदम क्रँकी होत होता आणि तो तेच सारखं बोलत होता दाल चावल करून. मग मी माझी पूर्ण सर्व्हिस झाल्यानंतर आमच्या क्रू मीलमध्ये दाल चावल येतो, तो मी तिला बोलली की मी हा बनवून तुम्हाला देऊ का, कारण मी कार्टवाला नाही देऊ शकत, कारण दॅट इज लाईक पैसे त्याचे आम्हाला पे करायला लागतात, की आम्हाला क्लोजिंग ओपनिंग सगळं असतं आणि वी आर लाईक जे पण आहे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी R1वर येते, की म्हणजे काय पण डिस्क्रिपन्सी असेल तर तिला पे करायला लागेल. तर मी बोलली की मी तुम्हाला बनवून देऊ का. तर ती एवढी खुश झाली ना, मग मी तिला दाल चावल म्हणून दिला आणि जाताना शी वॉज लाईक थँक्यू सो मच, तू माझ्या मुलासाठी एवढं दाल चावल वगैरे म्हणजे तुमच्या जेवणामधून दिलं आणि असं सगळं. एवढी खुश झाली ती, जाताना बोलली आय राईट एन अप्रिसिएशन फॉर यू. तर म्हणजे ओके थँक्यू. म्हणजे असं गुडी बॅगमध्ये असं थोडेफार आमचे गोष्टी येतात जे कधी मी देते, जे चांगले क्यूट पॅसेंजर्स असतात त्यांना. तर मग मी तिला दिला आणि मला खूप छान वाटलं की छान गोष्टी तुम्ही करणार तर तुमच्यासोबत पण छान गोष्टी होणार, ही गोष्ट आहे. आणि आता इकडे जयपूरमध्ये मला वाटतं 50-60 डिग्रीज असेल, खूप गरमी होते भयंकर. आम्ही आता लवकर जाऊ मुंबईमध्ये, तर रोज पाऊस पडतो